आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा जोरदार रंगत असतानाच त्याच पार्श्वभूमीवरती शेट एन.टी. केळकर टी कनिष्ठ महाविद्यालय प्रस्तुत सोनोरस द व्हॉइस विदिन ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा 23 व 24 जानेवारी रोजी पार पडण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते अंशुमन विचारे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी 30हून अधिक स्पर्धेचे प्रकार आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत 40हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या स्पर्धेचा खूप आनंद घेतला. 90हून अधिक बक्षिसे जिंकली. या स्पर्धेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य श्री अनिल खडसे, समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील, उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा, समस्त शिक्षक आणि विद्यार्थी, प्रमुख योगीराज साळुंखे, तुषार शौर्य, अंजनी वर्मा यांनी केलं आहे. Is Nikhil Singh from Shubham Padake from Shade NKTT College. Rank third is Atul Prajapati from Shade NKTT College. I ask the participants to join in for the picture. Success story of the entire all participants. Thanks for participating. We look forward to this. Even in the next year, you all are welcome. God for such a wonderful event. I would like to extend my thanks to all students. एनकेटी महाविद्यालयाचा सोनोरस हा जो कार्यक्रम आहे, इंटर कॉलेजिएट फेस्टिवल, हा गेल्या 8 वर्षापासून सादर केला जात आहे. हे या कार्यक्रमाचा 8वं वर्ष आहे आणि या वर्षी या प्रोग्राममध्ये, या फेस्टिवलमध्ये 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 39 पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट होते. परफॉर्मिंग आर्ट्स, स्पोर्ट्स, आर्ट्स, देन IT, मॅनेजमेंट, परफॉर्मिंग आर्ट्स, अशा प्रकारचे सगळे इव्हेंट होते. अजून काय होतं? अच्छा, किती प्राइजेस मिळाले? याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्राइजेस घेतलेत. काही ग्रुप इव्हेंट होते आणि काही सोलो इव्हेंट होते. कॉलेजेसमध्ये मेनली सांगायचं तर IIT मुंबई, मोतीलाल झुंझुनवाला कॉलेज, प्रगती कॉलेज, जोशी बेडेकर कॉलेज, नंतर ज्ञान साधना कॉलेज, IIT मुंबई, अशा प्रकारची कॉलेजेस होती.